Watak majamba dari temukan Sri Rama.
एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा फार नाही तर 4 चरणांचा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे यासाठी माहेरी गावी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली म्हणून मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानते व तसेच सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी संतांच्या तसेच माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण अनंतताई महाराज जाधव यांच्या गुरुकृपेने माझे बाबा एकनाथ भोर यांच्या मार्गदर्शनाने तसेच माझ्या आई वडील यांच्या आशीर्वादाने मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकिले कमी या संतांचे माझ्या इतके उपकार आहे की यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची बाणी देह देवाचे कारणी. या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तो म्हणजे असा की तुकोबाराय सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे वडील आणि शुद्ध पोट म्हणजे आई. चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलं रसाळ व गोमटी असतात. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. देवाचं भजन केलं तर देह देवाच्या कारणी असतो. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. जो मनुष्य सर्वांग निर्मळ आहे त्याचं मन गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. 4थ्या चरणात तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुकोबाराय सांगतात संतांच्या
दर्शनाने हे त्रिविध ताप जातात व आपल्या जीवनाला विश्रांती मिळते. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल तुम्ही आम्ही भयंकर अशा कलियुगात जन्माला आलो. हे कलियुग म्हणजे कलहाचं युग आहे. ह्या कलहाचं युग हे कलियुग कसं आहे हो? नाथ महाराज शकुंद्वारे सांगतात. निर्गुण निराकार नाथ महाराज शकुंद्वारे सांगतात. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. पुत्र पित्याचा वैरी होईल असं कलियुग आहे. म्हणून या कलियुगात येऊन देवाचं नामस्मरण करा. संगत कुणाची करा हो? संतांना की संग लागे देवी म्हणून सांगते देवाचं नामस्मरण करा आणि संगत कुणाची करा हो? तर संतांची करा. बघा काहींचे आई वडील वाईट तर मुलं चांगले. हिरण्यकश्यप कसा होता हो? राक्षस होता. पण त्याचे पोटी कोण जन्माला आले? तर भक्त प्रल्हाद जन्माला आले. पण काहींचे आई वडील चांगले तर मुलं वाईट. कश्यप दिती हे चांगले होते पण त्यांच्या पोटी कोण जन्माला आले? तर राक्षस जन्माला आले. पण काहींचे आई वडीलही वाईट आणि मुलंही वाईट. झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. बघा एके दिवशी एका मुलाने शिजत
त्याचे आंबे चोरायचे ठरवले. मग तो रात्रीचे 11 वाजता शेजारच्याचे आंबे चोरायला गेला. तो आंबे तोडायचा आणि खाली फेकायचा, पण नेमकी शेजारच्याला जाग आली. तो उठला आणि बाहेर आला. त्याचं लक्ष आंब्याच्या बागात गेले. त्याने पाहिले तर काय, एका झाडावर टॉर्च चमकते. मग तो म्हणाले, इकडून टॉर्च चालू करून गेला तर चोर पळून जाईल. मग तो झाडाकडे गेला आणि टॉर्च चालू केली. तो म्हणतो, अरे हा तर आपला शेजारी. तो म्हणतो, अरे दिवसा थोडा गोड गोड बोलतो आणि रात्रीचे माझेच आंबे चोरतो. तुला काही वाटतं का नाही? थांब, मी तुझं नाव तुझ्या बापालाच सांगतो. तो म्हणतो, अरे तुम्ही काय माझं नाव माझ्या बापाला सांगणार? तो बघा, दुसऱ्या फांदीवर माझा बाप तुमचेच आंबे चोरतोय. म्हणजे काहींचे आई वडील वाईट आणि मुलंही वाईट, पण काहींचे आई वडीलही चांगले आणि मुलंही चांगले. आमच्या बोल्लोबा पंतांनी आणि कणकई मातेने तुकाराम महाराजांना उत्तम प्रकारचे संस्कार दिले. बोल्लोबा पंत दरवेळेस वारीला जायचे, पण देवाच्या मुखाकडे कधी बघत नव्हते. देवाचे फक्त चरणावर डोके ठेवायचे. असं म्हणतात की जेव्हा बोल्लोबा पंत वारीला जायचे तेव्हा देव मान खाली घालायचे. एके दिवशी बोल्लोबा पंतांना वारीला जायचे होते. तेव्हा कणकई माता म्हणतात, अहो मला पण तुमच्या बरोबर वारीला यायचंय. तेव्हा बोल्लोबा पंत म्हणतात, हो ये, पण देवाकडे काहीही मागायचं नाही. तेव्हा कणकई माता म्हणतात, हो नाही मागणार. दोघेही मंदिराकडे गेले. बोल्लोबा पंतांनी दर्शन घेतले. मग कणकई माता दर्शनासाठी गेल्या. देवाने त्यांना विचारले, आई साहेब तुमचा चेहरा एवढा का पडलेला आहे हो? तेव्हा देव म्हणतात, आई साहेब तुमचा एवढा चेहरा का पडलेला आहे हो? तेव्हा कणकई माता म्हणतात, एवढे दिवस झाले पण माझी कुस अजूनपर्यंत पवित्र झाली नाही. तेव्हा देव म्हणतात, जा तुला पुत्र होईल. मग कणकई माता हसत मुखाने मंदिराच्या बाहेर आले. बोल्लोबा पंत म्हणाले, कणकई माता एवढ्या हसत मुखाने बाहेर आल्या म्हणल्यावर त्यांनी देवाकडे काहीतरी मागितलं असणार. तेव्हा त्यांनी कणकई मातेला विचारले की तू देवाकडे काहीतरी मागितलं का? तेव्हा कणकई माता म्हणतात, अहो मी तुमची आज्ञा कशी बोलणार, पण देवाने स्वतःहून विचारले, काय तुमचा चेहरा का पडलेला आहे? म्हणून मी सांगितले अजूनपर्यंत कुस पवित्र झाली नाही. तेव्हा देव म्हणाले, जा तुला पुत्र होईल. तेव्हा बोल्लोबा पंत कणकई मातेला सांगतात की परत देवाकडे जा आणि देवाला म्हण, असा पुत्र दे की जो तुझी वारी करे आणि जो तुझे भजन करे. कणकई माता देवाकडे गेला आणि म्हणाला, देवा ऐसा पुत्र देई गुंडा बोल्लोबा पंत म्हणाले की ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे संत म्हणतात ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण तुमची आमची पोरं कसे असतात हो? तुमची आमची पोरं कुठे कुठे सापडतात? ऐसा पुत्र दे गुंडा त्याला बिअरमार मध्ये धुंडा. ऐसा पुत्र दे गुंडा त्याला पोलीस चौकीवर धुंडा. ऐसा पुत्र दे गुंडा त्याला चावडीवर धुंडा. ऐसा पुत्र
पुत्र देत गुंडा त्याला बिरबलमध्ये धुंडा असे पुत्र जन्माला येतात. म्हणून मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजे. कणकाई मातेने बोललो व पंतांनी देवाला सांगितले म्हणून त्यांच्या पोटी कोण जन्माला आले हो? तुकाराम महाराज जन्माला आले. कोण तुकोबा आहे? त्यांचा अधिकार किती मोठा. त्यांनी स्वतः तुकाराम गाथा निर्माण केला. त्यांनी तुकाराम गाथा गंगेवर टाकला होता. तो स्वतः वरती तरंगावा. एवढा मोठा तुकोबारायांचा अभंग, एवढा मोठा तुकोबारायांचा अधिकार हे तुकोबाराय कणकाई मातेच्या बोललो व पंतांच्या पोटी जन्माला आले. म्हणून आई वडिलांनी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मग त्यांच्या पोटी जन्माला मुलं कशी जन्माला येतात? रसाळ व गोमटी जन्माला येतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. सुताबीच्या पोटी चांगल्या प्रकारचे संस्कार लागले पाहिजे. म्हणून देवाचं भजन करणारी मुलं जन्माला आली पाहिजे. त्यांच्या तोंडात सतत देवाचं नामस्मरण असलं पाहिजे. पण कसं असलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण तुम्ही आम्ही काय देवाचं नामस्मरण करत नाही. तुम्ही बाई घरात आलीच पाहिजे. कशाला तुम्हाला बाहेर काढायला? नागवंड मांडीवर खेळलीच पाहिजे. एखादा बंगला बांधलाच पाहिजे आणि बंगला समोर एखादी गाडी लागलीच पाहिजे. तुम्ही सर्व एवढ्या आटापिटा करता पण कशासाठी? हितभर पोटासाठी, पोटासाठी, हितभर पोटासाठी.
तुम्ही या डाकीदाचित मेला तर तुमचे एवढे मोठे शरीर या जगातून कसे खाली न्यावे? मग
शेठजींना राग आला. त्याने त्याला लाथामुख्य मारला आणि खोलीमध्ये कोंडून टाकले. गृहस्थ वाट पाहू जमला. मग त्याने आपल्या दुसऱ्या मुलाला पाठवले. दुसऱ्या मुलाला त्या मुलाची चौकशी करण्याकरता पाठवले. मग तो मुलगा गेला. शेठजींना म्हणाला, शेठजी माझा भाऊ इथे आला आहे का? तेव्हा शेठजी रागावले व म्हणाले, तुम्ही याला पैसा करता पाठवली होती की माझी चेष्टा करण्यास पाठवली होती? असा मूर्ख माझ्याकडे कशा करता पाठवला होता? हाही त्याचाच भाऊ. तो शेठजी म्हणतात की हा म्हणतो की एवढे जाड शरीर ह्या जिन्यातून कसे खाली न्यावे? हाही याचाच भाऊ. तो म्हणतो कसे न्यायचे म्हणजे आपण हातपाय कापून बाहेर नेऊ. मग शेठजीने याचाही राग आला. शेठजीने यालाही लाथाबुक्या मारला आणि खोलीमध्ये कोंडून टाकले. मग गृहस्थ वाट पाहू जमला. मग त्याने आपल्या तिसऱ्या मुलाला पाठवले. तिसरा मुलगा चौकशी करू लागला. तो शेठजीकडे आला. शेठजी म्हणाले, तुझे दोन्ही भाऊ किती बावट आहे? एक म्हणतो एवढे जाड शरीर कसे खाली नामणे, एक म्हणतो हातपाय कापून खाली नेऊ. हाही त्याचाच भाऊ. तो म्हणतो, अहो त्यात काय एवढे, तुम्ही मेला तर आपण जिनालाच आग लावून देऊ. शेठजीला याचाही राग आला. मग शेठजीने यालाही लाथाबुक्या मारला आणि खोलीमध्ये कोंडून टाकले. गृहस्थ वाट पाहू जमला. मग शेवटी गृहस्थ स्वतः शेठजीकडे गेला. गृहस्थ शेठजींना म्हणाला, शेठजी तू इथं माझे तिन्ही भाऊ तुमच्याकडे पैसे मागणे करता आले होते. तुम्ही यांना खोलीमध्ये कोंडून ठेवले आहेत का? तेव्हा शेठजींनी सगळी हकीकत सांगितली. तेव्हा गृहस्थ म्हणतात, शेठजी तुम्ही आहात म्हणून आम्ही जगत आहोत. शेठजी म्हणतात, तुम्ही आहोत म्हणून आम्ही जगत आहोत. मग शेठजी म्हणजे गृहस्थ गोड बोलला. त्यांचे तीनही मुलं दिले व 200 रुपये सुद्धा दिले. म्हणजे साधू कधीही वाईट बोलत नाही. त्यांच्या मुखामध्ये अमृतासारखी वाणी असते. त्यांचा देह देवाचे कार्य असतो. हेच माणूस अभंगाच्या दुसऱ्याच्या न सांगतात. अमृताची वाणी म्हणून या तोंडाने चांगलं बोला. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करता, साचा मबाळ मी तुले परी रसाळ, शब्द ऐसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात की या तोंडाने अमृतासारखं बोला व चांगलं बोला. पण तुम्ही नामस्मरण, देवाचं नामस्मरण करत नाही. पण आधी पूर्वीच्या बाया देवाचं नामस्मरण करायचा. पूर्वीच्या बाया किती वाजता उठायच्या? किती वाजता उठायच्या? 4 वाजता. 4 वाजता उठून काय करायचं हो? पण पहिले काही घड्याळ होती का? तर नाही. मग कोंबडा आरवला की मग बरोबर कोंबडा कंप्लीट 4 वाजता आरवायचा. पण आत्ताचे कोंबडे
आताचे कोंबडे कधी हरवतील याची काही गॅरंटी? मग 4 वाजता उठून, पूर्वीच्या बाई 4 वाजता उठून काय करायचं हो? मला ग बाई जाग आली, कोंबड्यानं भागली. मला ग बाई जाग आली, कोंबड्यानं भागली. पाडोळ दुसरं बाई मग दळण दळताना काय करायचं हो? तर ओव्या गायच्या. कशा ओव्या गायच्या म्हणता का माझ्या माग? का आता मना कोणी पुरुष मंडळ तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि महिला मंडळ तुम्ही माझ्या माग म्हणायचं. आणि जर का एकीचं जरी तोंड हलताना दिसणार नाही त्याला मी एकटी उभं करेल आणि म्हणायला हवी. म्हणून मग सगळ्यांनी म्हणायचं पुरुष मंडळ तुम्ही टाळी वाजवायची. सुंदर माझे जाते लावणी पाची बोटे गे तू रे बाथला. रे बाथला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. 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 ओव्या गाऊ भतारा तू रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भतारा तू रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. म्हणून देवाचं भजन करा. स्वयंपाक करताना, भांडी घासताना, धुना धुताना, शिवाय देताना, म्हणजे शिवाय यायची सुद्धा गरज पडणार म्हणून देवाचं नामस्मरण करा. हे मी नाही सांगत, नाथ महाराज हरिपाठच सांगतात. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देव त्यागांती, हरी बोला. म्हणून देवाचं भजन करा. म्हणून आपलं मन सर्वांग निर्मळ असलं पाहिजे गंगेच्या पाण्याप्रमाणे. चला सर्वांनी हात वरती करा बरं. करा हात वरती. देवाचं भजन करायचं आहे ना, हात वरती करा सर्वांनी बरं का. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा.
वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण तुमच्या आमची पोरं 16 वर्षी काय करतात? डीजे गाण्यावर गाणं ठरलेलं 16 वरीस धोक्यात हो, 16 वरीस धोक्यात, 16 वरीस धोक्यात हो, 16 पण ह्याच वयात शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. माऊली ह्याच वयात ज्ञानेश्वर लिहिते आणि तुमचे आमचे पोरं म्हणतात 16 वयस धोक्याचं. म्हणजे धोक्याचं आहे का मोक्याचं आहे? हे मोक्याचं आहे. ह्याच वयात माऊली ज्ञानेश्वर लिहिते शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. म्हणून तुमच्या आमच्या पोरांना चांगल्या प्रकारचे संस्कार लावा. महिला मंडळ तुम्हाला डोहाळे लागतात. पण कसे डोहाळे लागते? तो चिंता खाण्याचे, बोरं खाण्याचे, वावळा पिकाळ ढेकळं. एखाद्या शहरातलं हायफाय जोडपं असले तर ते म्हणतात चांगला थिएटरला पिक्चर चालवायचं, आपण जोडीने जाऊया आणि पिक्चर पाहून येऊया. जर का तुम्हाला डोळे असे पिक्चर पाहण्याचे लागले तर तुमच्या आमच्या पोरं पिक्चर सारखेच हिरो जन्मायची. पण आमच्या जमातीला कसे डोहाळे लागले होते? बाई माझा ग शुभ राजा ग वतीला घोडावरी, वतीला घोडावरी, वतीला घोडावरी, बाई माझा ग वतीला घोडावरी, बाई माझा ग वतीला घोडावरी, बाई माझा ग वतीला घोडावरी. जिजामातेला डोहाळे लागले होते. पण कसे? पोटातच डोहाळे लागले होते की माझा मुलगा स्वराज्याचं रक्षण करे, हातात तलवार गेला, असे आमच्या जिजामातेला डोहाळे लागले होते. म्हणून आमच्या जिजामातेने शिवाजी महाराजांवर उत्तम प्रकारचे संस्कार केले. आमच्या जिजामातेने शिवाई शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाई देवी आहे, त्या शिवाई देवीला साकडं घातलं होतं की देवी मला असा मुलगा दे की जो स्वराज्याचं रक्षण करेल, जो ज्याच्या हातात तलवार असेल, असा मुलगा जन्माला दे. मग जिजामातेची पुण्याई काय झाली? फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई आली रे हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बाबा
मग तुमचे आमचे मुलं चांगले जन्माला येत नाही. तुम्हाला मातेसारखे डोहायला लागले पाहिजे. नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासना होता मानशिव छत्रपती राजा. छत्रपती राजा घासल्याशिवाय धार नाही तलवाराच्या पाठीला. घासल्याशिवाय धार नाही तलवाराच्या पाठीला. हिंदवी स्वराज्यासाठी पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. हिंदवी स्वराज्यासाठी पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. श्री ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचाच शुभा झाला. म्हणून आपली मुलं शिवाजी महाराजांसारखी जन्माला आली पाहिजे. तुमची आमची पोरं जिजामातासारखी तुमच्या आमची पोरं जिजामातासारखी जन्माला आली पाहिजे. पण आजकालच्या बायांना काही कळत नाही. बघा एक दृष्टांत सांगते. एक बाई होती तिचा 25 लाखाचा बंगला होता. तिचं 5 लाखाचं नुसतं देवघर होतं. देवघर काही छोटं असणार का? तिने देवघरात सगळे देव आणून तिने ठेवले. तिने एवढा मोठा घंटा घेतला आणि देवाऱ्यात ठेवला. सकाळी रोज देवपूजा झाली की घंटा वाजवायची. मग सगळेजण उठायचे. एक दिवस ती म्हातारी देवाची पूजा करायला आली. पण तिला घंटा काही सापडला नाही. तिने सुनबाईला विचारलं, सुनबाई आपल्या देवळातला घंटा कुठं आहे बरं? ती म्हणती, सासूबाई मी रात्री फोनवर रेसिपी पाहिली की आल्ला लसणाची पेस्ट करायची आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवायची. मग ती म्हणाली तर मी ते घंटाच फ्रीज मध्ये ठेवला. म्हणजे आजकालच्या बायांना काही कळत नाही. घंटा म्हणजे तास एवढं सुद्धा कळत नाही. म्हणून आमच्या जिजामातेसारखी म्हणून मुलीसारखी जन्माला घाला. तर आमच्या मुक्ताबाईसारखी आमच्या जनाबाईसारखी कन्या आईसी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आमच्या मीराबाई सारख्या आणि जनाबाई सारख्या मुली जन्माला आल्या पाहिजे. म्हणून देवाचं नामस्मरण करा, देवाचं भजन करा. देवाच्या भजनात इतकी ताकद आहे की मानवाला शक्ती मिळते. संतांच्या दर्शनात इतकी ताकद आहे की त्रिविध ताकद
मग हे त्रिविध ताप कोणते कोणते हो? आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक हे त्रिविध ताप जातात संतांच्या दर्शनाने. ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. एकदा आमच्या कचूर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. आमच्या अरुण महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ह्या दोन मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या बरोबर संस्थेत शिकते असे आमची ईश्वरताई धोंडगे हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या सर्व भजनी मंडळ व एवढ्या चिमुकल्या मुली उभ्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या विनेकर ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकदा टाळी योगेश महाराजांसाठी आणि हार्मोनियम मला हार्मोनियम साथ दिली माझे बाबा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी एवढी छोटी असेल, तुम्हाला वाटलं असेल काय कीर्तन करणार, पण मग तुम्ही सर्व एवढे विचाराने तरी तुम्ही एवढे सर्वजण उपस्थित राहिले म्हणून तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मीही वाजवते. एकदा भक्तीच्या आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता सर्वांनी आता हात वरती. साहसी मला टाळ्या वाजवा. गोड आवाज आहे. आता सर्वांनी हात वरती करा. जो कोणी हात वरती करणार नाही, देव म्हणतो जो कोणी हात वरती करणार नाही त्याला पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय करून टाका, 2 पाय करून टाका आणि 4 पायाचं करून टाका. तुम्हाला जर का पुढच्या जन्मात 4 पायाचं नसेल व्हायचं तर आता हात वरती करा. हात वरती. ज्ञानोबा माऊली
और ज्ञानेश्वर महाराज बजरंगबली सतगुरुजोग महाराज सब संतन की आनंद की सतगुरुजोग महाराज की जय।